हाय हॅलो नमस्ते राम राम मंडळी, कसे आहे तुम्ही? सकाळी उठल्याबरोबर बाल्कनीत पाहिलं तर बापा काचही काच, माहित नाही कसा काय ग्लास तुटला तर. मी म्हटलं बाई ग्लास कसा काय तुटला, मला माहीतच नाही, खूप जास्त पाऊस चालू होता वाटते रात्री म्हणून ग्लास तुटला. मग पाहिलं बाबा कसं साफ करू, बाल्कनीत पाय ठेवायला जागा नाही. मग कसा तरी झाडू घेतला आणि त्याला साफसफाई करायला लागली आणि केला बाबा साफसफाई, कारण की इकडे पावसाचा टाईम होऊन गेला होता, अजून वापस पाऊस येण्याचा वेळ होऊन गेला होता. आणि लगेचच थोड्या वेळातच असा पाऊस सुरू झाला की नाही का सांगू, धुवाधार पाऊस. आणि बाई माझ्या अहोले तर बहानाच भेटून गेलाय का बाहेर काही जाणे लागत, आता पाऊस सुरू झालाय तर घरातच बसून ठेवन. तर ते तर मस्त आराम करून राहिले. मग म्हटलं बा आता काचाचा तुकडा पडलेलेच होते तर चांगल्यानं साफ करावं. बाल्कनीमध्ये मी गेली किंवा अहो गेले तर त्याला रुतला नाही पाहिजे बा म्हणून मग घेतलं बा, पाणी टाकलं तिथं चांगलं आणि सप्प साफ केलं. मग त्याच्यानंतर बा तयार वयार झाली, बाणी उघडला आणि मग गेलो बाहेर फिराले. मग आता निघालीच बाहेर तर पाहून घ्या बा फिलिपिनचे रोड कसे आहे, इथं काही कचरा बिचरा राहत नाही रस्त्यावर. चे लोक बी तशीच राहते साफसफाईनं. आणि त्याच्यानंतर माझी सोसायटीतून दिसून राहिली आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवून देतो सोसायटी. मग आली बा भारतीय किराणा दुकान, इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये आली. आणि बापा बापा इथं प्राईस पाहून तर मी चक्कच झाली. का इथं 10 रुपयात गोष्ट इथं 50 रुपयात भेटून राहिली आहे, भारतात जे 10 रुपयात भेटते. आणि मग मी पाहिलं बा कुकर इथं होता 3000 पैशामध्ये, जे भारतात 600 रुपयात भेटते. 3000 पैशामध्ये मी बी घेतला, आता घ्या तर लागणच. मग नेलं बाप, अहो ना म्हणे चाल म्हणे तुला मी ऑफिस दाखवतो म्हणे. म्हटलं ऑफिसची बिल्डिंग पाहून मी का करू, तर मग चाल म्हणे दाखवतो. म्हटलं ठीक आहे बा. गेली बा मग ऑफिसची बिल्डिंग पाहिले. वर तर पाहतपर्यंत मी मान दुखून गेली, पूर्ण नसवास लागून गेली मानची. मग बा आलो बा घरी, कारण तिथे झाला होता पाऊस सुरू. म्हटलं काही नाही खरं, चला घरी वापस. मग काही नाही, पाऊस सुरू झाला, कॅब बोलवली आणि घरी आलो. मग आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय बाय.